आपलं परिपूर्ण सगळं तयार करून घ्यायचं आणि मग हे पत्रे 4 दिवसापूर्वी मारले, हे आता मारले, आता 3 दिवस. ते पत्रे सुद्धा साईट वीज आपण पहिली पॅक करतो आणि मग कामाला सुरुवात करतो, ग्राउंड तयार करतो. काळजी नाही घेता कसं सुरू करू? आपले लोक शिफ्ट झाले लगेच. आम्हाला विचारात तेवढे आम्हाला पत्र आदेश आलाय, बोलू तुमचे ते यमो बोलू, तेवढे आदेश दिला आम्हाला खाली करा. हे टॉयलेटवर जुने पत्रे टाकले आहेत. आता काल आम्ही येऊन गेल्यानंतर त्याच्यावर हे विटा चढवल्या. काय नाही अजून ते तसंच सर. हे बघा आता साफ करायला घेतलं. इथे पाणी साठलेलं होतं पूर्ण, तिथे अजून ते चालू नाही, ताब्यात घेतलं आहे. काय नाही, याला जे पत्र लावलेत ना सर संडास बाथरूमला, त्याला होल आहेत. म्हणजे जो संडासला माणूस बसेल ना पाणी पडेल वरून. आमचं म्हणणं सर एक आहे, हे 2 वर्षाचा कालावधी राहणार आहे, ते पूर्ण व्हायचं. मग 2 वर्षात हे सगळं इथं सगळं PU ब्लॉक, इथं पाणी साचते पावसाळ्यात, इथे या एंट्रीज करता येणार नाही. इकडे बघा माझं हे विटा विटा हे काल इथं सगळे दगडी बिगडे पडलेले घाण होतं. इकडे बघा, इकडे इकडे पाठीमागे इकडे बघा. यांना आपण कालचा व्हिडिओ दाखवू ना. ऑफिसचं कोण आहे? विजय मॅडम आहेत ना? बोला. ते मॅडम सांगतो ते नोट करा. नंतर कारवाई कोणाला तरी बोला, क्लर्कला बोला ना. नाही नाही, तुम्ही इकडे येऊन बघा. ही जी हे आहे ना, हे आपल्याला आज सगळं केलं आहे त्यांनी. आज हे सगळं आज केलं आहे संपूर्ण. इथे संपूर्ण घाण. ही टाकी किती उंचीवर ठेवली बघा. आणि ही टाकी कुठे असायला पाहिजे? थोडी तरी हाईट पाहिजे सर. ते बाहेर येणार पाणी. आमचं म्हणणं आपल्या लोकांनी एवढी घाई कशासाठी केली? कॉन्ट्रॅक्टरच्या ह्याच्यासाठी. आणि सर हे पत्रे जुने आहेत, जुने पत्रे आहेत, त्याला होल आहे. आणि इतकी घाण हे बघा, अजून दाखवणार ना आपण. हे बघा आता पाणी सोडतो. हे बघा इथे काल इथे बघवत नव्हतं आम्हाला, अशी परिस्थिती होती. आणि वरती हे गळतायत पत्रे, ह्याला त्यांनी आता बघा ते लावायला सुरुवात केली. अरे गळके पत्रे त्यांनी आता कलर बिलर दिला आहे, होल बंद केलेत. आपल्याकडे कालचं फुटेज नाही. हा कालचं सगळं आहे ना आपल्याकडे. ठेकेदार एकदम बकवास, बोगस. 2 महिन्यात पाऊस येतो. हे काय हे 2-2.5 वर्ष काम चालणार आहे. तुम्ही जरी 2 वर्ष म्हणलं तरी 2-2.5 वर्ष काम चालणार आहे. आणि आत्ताच लोकांचे ऑपरेशन बंद केले तुम्ही, म्हणजे सीझर बंद केलं. इथे डायरेक्ट सांगतात की काल काय सांगितलं ना, जुन्नरला शिफ्ट करणार आहे. काय म्हटले की याच्यातला स्टाफ जुन्नरला शिफ्ट करणार. आणि तुम्ही सांगा पाटे साहेब, आपले नाही आजचा माझा प्रश्न आहे, मनसरने आम्हाला ट्रीटमेंट दिली पाहिजे इथे. जुन्नर का? कारण मनसर जुन्नर म्हटलं की सर आमच्या कुठल्याही व्यक्तीला घेतलं जात नाही. इथलं चार्ज कोणाकडे आहे? कुठे त्यांच्यानंतर चार्ज कोणाकडे? नेक्स्ट मेडिकल ऑफिसर, प्रभारी कोण आहे? चार्ज कोणाकडे दिला असेल ना, त्यांनी कोणाकडे दिला असेल ना सर. काल कोण म्हटलं आपल्याला शिफ्ट चार्ज निम्म्या चार्ज आपलं काय हे म्हणाले? मी ऑफिसर म्हणाले, हे म्हटले काल माझ्याकडे चार्ज आहे. तसं नाही, इथला अर्धा स्टाफ जुन्नरला शिफ्ट होणार असं काल जेवढे ते काळे डॉक्टर म्हणले, काळे डॉक्टर म्हणाले आमच्याकडे ऑर्डर आहे म्हणाले. काळे कुठे आहेत काळे? मॅडम खरं सांगा. मॅडम काल जे तुमच्या शेजारी उभे होते ते काळे डॉक्टर होते, काळे सर. ते असं म्हणाले. आम्ही सांगतो ना सर, आणि आता रोटी आम्ही स्टाफ वगैरे कोणी हलवणार? सरांच्या माझ्या हिशोब कसा आणणार? आम्ही असं काहीच विचार नाही सर. ते इकडे शिफ्ट कसं झालं? काय दवाखाना परिपूर्ण नसताना कसा शिफ्ट झाला पाहिजे ना की शिफ्टिंग कोणी दिलं? बांधकामासाठी आपण हे टेम्पररी आपल्या इकडे चालू केलं सर. पण टेम्पररी केलं म्हणजे काहीच सुविधा नाही. तुम्ही आतमध्ये जाऊन बघा कशी काय परिस्थिती आहे. तुम्हाला कालची पण व्हिडिओ दाखवतो, आजची पण दाखवतो. साहेब आरोग्याचा प्रश्न आहे. इथं सगळं सर हे बसून घ्यायला लावून, नाही तर पावसाळ्यात कॉन्ट्रॅक्टर घे ना तू. हे बघा, हे पत्रे बघा. इथं पण पुढं पण बसवा. हे बघा, नाही हे होल बघा, हे आत्ताच होल आहे. आणि पावसात हे बाहेरचं पाणी पण आतमध्ये येणार आहे. आणि हे होल आहेत, इथे माणसं कशी वावर करणार सांगा. आणि
ते समोर लॉक लावलाय, ते लॉक पण नाही देत आहे. म्हणजे साधे- नाही ठेकेदार म्हणला चावी आमच्याकडे नाही, हे म्हणले चावी आमच्याकडे नाही. मग चावी गेली. नाही मग नक्की चाललंय काय ना मग? कशाचे लॉक आहे तिकडे जायचं? हो बाहेरच निघायचं. आपला काय संबंध नाही. अहो पण मग नाना चावी चोरी गेली का? जर आतमध्ये फिरू शकत नाही, इतके घाण आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे कॉटन असे लावलेले आहेत. आज काय बदल केला माहित नाही. नाही हे येणार असं सांगितलं असेल ना अगोदर, तर मग त्यांनी सगळी स्वच्छता ठेवलेली आहे. नाही आपण बातमी दुपारी नाही नाही यांनी ऑफिसरनी सांगितलं असेल ना. नाही बातमी दुपारी पाठवली. क्वार्टरचंच आपण इथे पण तेच ना. हे घेऊन घ्या हो. इथं क्वार्टर्स होत्या राहायच्या, अँगल करा. नागपूरचं शिफ्ट केलंय, पण ते थोडंसं व्यवस्थित करून करायला आमचं म्हणणं एवढंच आहे. ठीक आहे आमचं म्हणणं ताई हे बघा, ताई हे होल बघा, हे सगळे होल बघा ते फील्ड हॉस्पिटल बाजूला आहे ना? सर. हे काय हे सगळे होल ना, हे होल बघा, हे सगळे होल बघा आलं मला हो त्यांना. हे बघा सर, हे होल बघा, सगळं पाणी येणार आहे. ते जुने लावले काय रे बाबा? तर सगळीकडे जुने पत्ते लावलेत. हां. नवीन लावलं असलं असं. म्हणजे जुने काय 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 हे बाबा असं खरं खरं हे सांग. बघ, मी कालपासून शांत आहे. तुझं खोटं बोलला ना, हे झोप पत्र देईन तुला मी. थांब हे पत्रे कोणाचे आहेत? आपलेच पत्र सर. तुमचे कायचे आहेत? म्हणजे आपण म्हणजे आता जे तुझे पत्रे आहेत काय? सर आपण जे आता आपला हे तुझे पत्रे आहेत का? प्लांटचेच आपण पत्र काढलेले आहेत आणि प्लांटचेच आपण पत्र म्हणजे कोणाचे पत्रे आहेत ते? हा. शासनाचे. तू काय म्हणतो माझे पत्रे आहेत? सर, आपण आपलेच पत्र म्हणलं आणि आपणच आपले नाही आपले म्हणजे तुम्ही असं हे ठेकेदाराचा माणूस आहे, ज्यांनी काम घेतलंय ना त्यांचा माणूस आहे. हाच आहे. हा मॅनेजर आहे. PWC आले. कालची रेकॉर्डिंग काढा. काल याने सांगितलं की मीच आहे म्हणून. हा तुम्ही सांगितलं मी पाटीलचा माणूस आहे. हा हा इंजिनियर वगैरे हे डिपार्टमेंट हे पत्रे बित्रे आपलेच आहेत. हे काय त्यांचा माणूस आलाय डेप्युटी इंजिनियर. त्याचं बिल लावलं नाही बरं नाना, याचं बिल लावलं नाही बरं यांनी. हा सगळं आता मी पानामागच काढणार होतो. तू सांगतोय आमचे पत्रे आहेत. तिथे आपले हे हे केलं ना घ्यायचं बरोबर गॅसचं होता. त्याचे पत्रे आहेत. ते आता ताईंनाच माहिती. नाही इस्टिमेट मागवले, अजूनपर्यंत माझ्याकडे इस्टिमेट पोहोचलो नाही. हे जे पत्र सर मी काल इस्टिमेट सांगितलं द्यायला. तुमचे साहेब बोलव ना. कोणाकडे चार्ज आहे? जी तुमचं DA ला बोलायचं, डेप्युटी इंजिनियरला नाही आणि इथला स्टाफ कसा बनेल आहे. ते 2-3 ठोकून मी आता पाठवेल का तिकडे. कुठं असतं ते? पुण्यात असतं. एक्झिक्युटिव्ह बारबाई ना? बालबाईशी हे काय बालबाईला सांगितलं. बालबाई म्हटले की ताई तिथे माणसं पोहोचतायत म्हणून. ते म्हटलं अरे डेप्युटी इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर विचारा ना कुठे आहे. आम्ही आता विभागावरून आलो, तुमचं खालचा माणूस तर पाहिजे कमीत कमी. त्यांनी पाठवले त्यांना. त्याला बोलून द्या पाहिजे. काल तो खूप रुबाबात बोलत होता. खुर्ची कुठे आहे? मी मेन आहे असं बोललो. त्याला कवर कशी आली? इथली खुर्ची कुठे आहे? एक मिनिट, त्या आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांशी बोला. बरोबर सर, डॉक्टर एम्ब्रोले काय नाही, इकडे खाली पेवर ब्लॉक वगैरे ते नाही. आता स्टार्ट होईल लोकांना सगळी पूर्ण आहे, ते पत्र वगैरे काहीच मारले नाही आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये जी आहे ना धूळ गेलेली आहे. आणि मला वाटतं आता थोडं लोक पत्रे मारले काय केलं का सगळं? लावून घेतलं सगळं? टेम्पररी चालू केलं ना, तिथं पण जे पत्रे मारलेत ना सगळे होल्स आहेत. आता पावसाळ्यामध्ये सगळं पाणी बिघायचं थोडं करून द्यायला नव्हतं. तुमचं कोणतरी इंजिनियर पाहिजे होता. त्यांचा 24 तास माणूस पाहिजे, तसं काम करायचं नाही. आणि त्यांना इथं राहू द्या ना, कारण कसं आहे पूर्ण व्यवस्था झाल्याशिवाय काम चालू करू देऊ नका त्यांना इथं. कारण कसं आहे पेशंट लोकांनी वगैरे ते बहिरला त्यांना सांगते ना, अतुल चव्हाणला त्यांना त्रास होईल. त्यांना बाहेरकडे इथं राहतो. थोडं आम्ही पर्यायी बारबाईचे सिस्टमॅटिक झाल्याशिवाय थोडं काम बंद ठेवा ते थोडं तेवढी प्लीज. हो प्लीज आणि प्लीज उद्या काय पाठवा करताय? हे आपल्या स्टाफला जेवायला सुद्धा जागा नाहीये. येस ताई इथली खुर्ची गायब झाली. काल तर इथे काय परिस्थिती मी पाहणार आहे. एक मिनिट सर, इकडे या सर. नाही ताई, हे ऑफिसर येणार असं कळलं म्हणून यांनी बेडशीट टाकलेत. हे सगळं उघडच होतं, हे सगळीकडे नव्हतं काहीच. काहीच हे नव्हतं. तुम्ही येणार म्हणून टाकले. इतकं घाण ना की टॉयलेट बाथरूम एक असं सर असं आणि एकाही ठिकाणी बेडशीट नव्हतं. असं पेशंटला राहता असं 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 राहू शकतो पेशंट. असं राहू शकतो पेशंट. सगळी नानाला बेडशीट नव्हते काल.
नव्हते आज टाकलेलं सर यायचं म्हणून आमचं म्हणणं म्हणजे यांना हे असं लिकेज झालं. इथे या, तुम्हाला दाखवतो आम्ही आमच्याकडे कशा वस्तू आहेत त्या. नाही नाही काय माझं काय होतं सर तुम्ही करायचं होतं ना एखादं भिंत पडावं लागली असती चाललं असतं ना तुम्ही त्या अगोदर करायला पाहिजे तुम्ही. आणि बेडशीट नाहीत का मागवा ना बेडशीट आहेत ना तुमच्याकडे उषा चांगल्या आहेत, बेडशीट चांगल्या आहेत. हा? अरे चांगल्या क्वालिटी इज्जत चालली ना असले खाण्यासाठी कॉट एकदम चांगले आहेत ते बरोबर नाही हे तर आपल्या आणि खुर्च्या ती खुर्ची घालवली आहे. काल 2 इथे खुर्च्या होत्या त्या पूर्ण फाटलेल्या खुर्च्या तशाच ठेवलेल्या. इकडे सर येथे आहे ना इथे बघायला होत नव्हतं. ताई इथलं मटेरियल गायब झालं. याच्यावर नाही का सगळं कचरा पडलेला होता काढून दिला. सर इथं मटेरियलच गायब झालं. आम्ही काल जेवढं आमच्याकडे आहे शूटिंग आम्ही हे सगळं घेऊन ठेवलंय. याच्यावर सगळं घाण मटेरियल सगळं होतं. त्या कपाटावर हात लावता येत नव्हता. मी हात बाहेर जाऊन साबणाने धुवून काढले. हे सगळं काहीच नव्हतं. याच्या खाली आहे ना इकडे या. नाही अशा ताई काय ऍक्शन होणार आहे का फक्त डायलॉग होणार आहे? नाही नाही ऍक्शन मीटिंगच लावायची डायरेक्ट आता पुण्यामध्ये. दोषींवर कारवाई होणार आहे का? होणार ना का नाही. आणि त्याने जे दाखवलंय ना ते पत्ते बिते जेवढे त्याने खर्च केलाय वाटाय सर याची सगळी भरपाई. कारण त्याचं इस्टिमेट आम्ही कालपासून जीव काढतोय 3 दिवस झाले ओरडतोय की आम्हाला इस्टिमेट दाखवा नेमकं तुम्ही हे कसं केलं कसं उभारलं. इस्टिमेट तर बघायचा अधिकार आहे की नाही. तिथं तुम्ही एवढं वाईट परिस्थिती जुने पत्रे म्हणजे त्याला जरा पण भीती नाही वाटली की इथे पेशंट खाणार आहे त्या पेशंटची काय परिस्थिती होईल. नाही नाही थोडंफार होऊ दे आपलं त्याच्याबद्दल मान्य आहे. चांगलं करून हो ठेवायचं. ताई इथली खुर्ची कुठे आहे? ती खुर्ची आहे ना पूर्ण हो इथली खुर्ची मॅडम कुठे आहे खुर्ची? नाही म्हणजे ताई याचा अर्थ बरं का ही चिटिंग आहे हे लिकेज झालंय. इथे कुठलं कालचे हे होतं ना म्हणून आम्ही ते चेंजेस केले. अहो याच्या कुठंच बेडशीट नव्हतं. सांगा मला कुठे काय होतं. मॅडम कशासाठी खोटं चाललंय? त्या मॅडमच नव्हत्या. काहीच नव्हतं इथं. जे ते accept करतात. त्याच्यात सुधारणा केली ना मग आता सकाळी आम्ही सगळं आवडलं. आम्ही मान्य करतो पण सकाळी सगळं आवडलं. अशा चालेल, ठीक आहे रोज असंच पाहिजे का हो? करू आम्ही. नाही ऑफिसरने रोज यावं असं प्रकारे. तर इथे काल आहे ना बघवतच नव्हतं. आता ह्यांनी सकाळपासून माणसं लावून साफ केलंय. आणि आपल्याला कमी होईल. आणि सर त्याने बोर्ड लावायला पाहिजे. ठेकेदाराने काम सुरू करायच्या आधी सगळीकडे बोर्ड लावले पाहिजे. ते आता त्याला आज बोर्ड दिसले जेव्हा काल आम्ही जेव्हा ओरडलो तेव्हा आता तो तुम्हाला बोर्ड दाखवतो की इकडे ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा बोर्ड आहे म्हणून. डिलिव्हरी आणि डिलिव्हरी पेशंट एक पेशंट आहे मला वाटतं. इकडे काय आहे? आणि डिलिव्हरी तर होणारच नाही म्हटले. सीझर होणार नाही. नाही काल इथे राडा केल्यानंतर झालाय ना. डोस दिला अंगावर पाजलं किती तासात पाजलं? कालचं 2 पुरत तास नाही. कसं काय? हो एका तासात पाजायचं असतं. पाजलं ना डोस पण काही अडचण नाही ताई. नाही काय झालं ते आमचं सगळं शिफ्टिंग मध्ये नाही का त्यांचं काय म्हणणं आहे? सगळं झाल्यावर सगळं करायला पाहिजे होतं. झाल्यावर करायचं असतं. त्याने पुढे शिफ्टिंगला विरोध आहे त्यांचं. आपण आपलं घरात नवीन घराचं सगळं तयार झालं होतं. तू अर्धा वर्ष बांधकाम झालं होतं. कारण 2-2.5 वर्ष तुम्हाला काहीच जेवायचे डबे त्यांच्या नाही एक मिनिट तुम्ही नव्हतात का डबे जेवणाचे आहेत ना आपल्या सिस्टर लोकांचे मला बघवत नव्हतं. ते डबे कसे खाणार एवढ्या घाणीमध्ये. इथे ब्लँकेट होते त्या ब्लँकेटला इतका घाण वास येत होता दुर्गंधी येत होती. मी म्हटलं हे ब्लँकेट वापर ना. 1-2 तासाला क्लिनिंग करायचं जसं एअरपोर्ट. सर हे काहीच नव्हतं. हे काहीच नव्हतं. ठीक आहे आज केलं ते बरं. भाई ठीक आहे सुधारणा करा. कार्ड करायचा. नाही ऑफिसरने रोज यावं. सगळं लेखी कळवा आम्हाला. नाही इथे स्थानिक ऑफिसर नाही काहीच नव्हतं. अहो काही नव्हतं. हे काहीही नव्हतं सर. आपण सगळे व्हिडिओ दाखवणार आहे आज आणि कालचे. तुम्हाला पाठवलं पण आहे सर आम्ही की आम्ही टॉयलेट दाखवली तुम्हाला सगळं दाखवलं. सर्व. तर आम्हाला माहिती होतं हे रातोरात हे सगळं करायचं. सर त्या गोळ्यांचं पण ना असं होतं घाट याला हात पण लावू शकत नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती होती. अहो एक शिपाई नसेल आपल्या इथे किती आहेत? आता एक ऑन ड्युटी आहे. फोन करायचा. एकच असतो का? तर 6 सिस्टर सांगितलं द्या. सिस्टर 6. किती झाले? किती झाले? काय परिस्थिती होती काल?
आणि मला वाईट काय वाटतं डबे ना अशा इथे टेबलावर आहे ना असे डबे ठेवले होते. म्हटलं आता तुम्ही बरोबर तुम्ही होतात ना, मी म्हटलं तुम्ही जेवणार कशी गाडी, तुम्हीच आजारी पडलात तर तुम्ही समाधानी नाही तर तुम्ही दुसऱ्याला कसं समाधान देणार. पेशंट तुमची चिडचिड होणार की नाही होणार. म्हणजे जो व्यक्ती स्वतः आरोग्यामध्ये आहे तो घाणेरडा खाताने खाऊ शकतो का राहू शकतो. सुद्धा सगळ्या वायर व्यवस्थित करून घेतलं आपल्या लोकांना धोका इथं काम करणार आहे. आता हे ऑक्सिजन आणि सर पावसात आता पाऊस होऊया तुम्हाला दाखवतो की एकही भिंत अशी राहणार नाही की ती भिजल्याशिवाय. आणि मग शॉर्ट सर्किट काय झालं तर कोण जबाबदार. जनरेटर का चालू सर आता बसलाय मोबाईल मध्ये केलं. हो हे काल होतं का. नाही नव्हतं, नाही नव्हतं, आज ड्युटी म्हणून तुमच्या स्टाफनी सांगितलं तिकडं होतं. नाही सर, ते काय दाखवतं ऑनलाईन लोकेशन आहे ना तिकडचं दाखवतं. हां त्या बिल्डिंगचं आम्ही आपल्या मोबाईलमध्ये अपडेट करून घेतलेलं आहे. सगळ्यांचं इथं मोबाईलमधून आहे सर. झालं इथल्या गोळ्या कुठे हे पण केले सर. कंपनीला फोन केला होता ते म्हणे आम्ही तुम्हाला इन्स्टॉल कसं करायचं सांगू. सर दुसरं हे बघा ह्याला सुद्धा आत्ता लावलाय सकाळी बरं स्टॅम्पिंग केलंय रजिस्टरला. अधिकारी येऊन बदल झालाय आले महत्वाचा विषय. पण हे असंच राहिलं पाहिजे. काय असं राहिलं खूप झालं. ह्याच्यापेक्षा चांगलं ठेवायचं. चला आपण तिकडे जाऊ, तिकडेचा प्रॉब्लेम दाखवू. प्रश्न आहे ना की त्याने जेवढं पण एस्टिमेट आलं की सगळं आलं आणि एस्टिमेटमध्ये त्याने सगळं जुनं वापर केलाय ते आपण दाखवणार आहे. त्यातून काय मिळून देणार नाही. असं कुठेपणा करून जातं एकच आता पहा ही स्टेप आहे ना. मी काय हो म्हणते, ऑफिसर इथे येताना त्या काल म्हातारी बाईला येता येत नव्हतं सर. म्हणून नाही का ते ते आजी आणि आजोबाला त्यांना इथे उतरता येत नव्हतं. मी म्हटलं पहिलं त्याने काय करायला पाहिजे होतं की या छोट्या छोट्या गोष्टी पहिल्या क्लिअर करायला पाहिजे होत्या आणि त्याच्यानंतरच द्यायला पाहिजे होतं ताब्यामध्ये. ताई अधीक्षक कुठं बसतात वर जिनेवर. एखादा वयस्कर माणूस सगळं बसणार कुठे, जाणार कुठे भेटायला. सगळ्यात मोठा प्रश्न अधीक्षक जर वर बसला तर वयस्कर लोकांनी त्यांना भेटायचं असेल, त्यांना काही विचारायचं असेल. पण आपल्या सर बीपी शुगरला वगैरे पेशंट म्हातारी वगैरे खाली अधीक्षक सुद्धा खाली बसले पाहिजेत. पण काही कसं पेशंटच्या दृष्टीने आम्ही एक्सरे लॅब इथं बीपी शुगरचे पेशंट असतात तिथे डॉक्टर असतात मग रूमच नाहीत. नाही ते रूम नाही तर रूम नाही निर्माण करायचे, ते वाढवायचे. मॅडम हे ना इथंच बसतात. MS ला सांगायचं उकड्यावर मध्ये खालीच बसायचं. मॅडम इथंच बसतात. मॅडम इथंच असतात मॅडम. उघड नाही बसायचं. ऑफिशियल काय असेल ना त्यावेळेस ते बसतात. इतर वेळेस खालीच असतात. खालीच बसायचं. इथं हे मीटर रूम मीटर रूम इथे खोल मीटर कोण आहे खोल रे बदे खोला. सर परवा 4 दिवसापूर्वी हे पत्रे मारले. 8 दिवसापूर्वी दवाखान्याकडे शिफ्ट झालाय. प्रचंड धुळीचा त्रास या लोकांनाच होत होता. यांनी सांगितलं आम्हाला असह्य झाले. एवढी घाई का केली आणि ज्यांनी घाई केली त्यांच्यावर काय ऍक्शन होणार आहे का. नाही सर हे पहा बरं हे पहा बघायला पाहिजे ना ते. व्यवस्थित करून आता पाऊस झाला आणि वरून लिकेज होणार आहे हे माहिती आहे हे आम्हाला. गळतच आहे. कारण हे संपूर्ण बिल्डिंग गळणार आहे. लाईटचं आहे ना लाईटचं करून व्यवस्थित वायरिंग गिरिंग करून घ्या. तुम्हाला शॉक सगळे मुद्दे तुम्हाला आपण काय जे अडचणी येतात ते पण लिहायचे. हो तुम्हाला काय ते काल आम्ही सांगितलं त्यांना बरोबर ना वाणी साहेब की तुम्हाला जेवढं लागणाऱ्या गोष्टी आहेत ना तेवढ्याची लिस्ट बनवा आमच्याकडे द्या. आम्ही ह्यांच्या बरोबर बसतो आणि त्या सगळ्या फॅसिलिटी तुमच्या तुम्हाला काही देऊ. मुद्दा एक शिल्लक राहतो असा की हे इकडं पूर्ण व्हायच्या अगोदर शिफ्ट का झालं. कॉन्ट्रॅक्टरनी काय केली घाई का केली सर. यांनी संबंधित यांच्या साहेबांची इथे पत्रे वगैरे काही न लावता घाई शिफ्ट का केलं. सर मला एक सांगा जर तुम्हाला माहित नाही मी कालपासून मागते फोन आला होता मी म्हणून हे सगळं व्यवस्थित केल्याशिवाय शिकवायचं नाही. आम्ही असं कसं सांगितलं काय होतं आम्ही तर सांगणार. आणि इथला सगळा स्टाफ ठेकेदाराची बाजू घेत होता का 2-3 दिवसांनी होणार आहे 2-3 दिवसांनी होणार आहे. आपला प्रश्न असा आहे की जर ह्या दोन्ही व्यक्तींना माहित आहे जे प्रमुख आहे या खात्याचे तर मग शिफ्ट कोणाच्या आदेशाने झालं. आम्हाला हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचं उत्तर पाहिजे त्याचा कागद पाहिजे.